हमें नफरत नहीं, हमें पानी चाहिए। हमें नफरत नहीं, हमारा भुसावळ शहर स्वच्छ सुंदर चाहिए। हमें नफरत नहीं, हमें या शांती चाहिए। आणि तुम्ही या ठिकाणी आमदार संजय सावकारे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। अरे गणरायाचं आगमन खड्ड्यामय रस्त्यामध्ये झालं, तेव्हाही नगरसेविका भुसावळ पुष्पा जगन सोनवणे आणि आमच्या दास संघटना आम्ही या ठिकाणी गणपती डोक्यावरती घेऊन या खड्ड्यांमध्ये गणरायाचं स्वागत तुमच्यामुळे केलेलं आहे। पुन्हा या ठिकाणी 5 दिवस आमदार संजय सावकारे तुमच्याकडे आहे। तुम्ही आमदार संजय सावकारे राजीनामा द्या, कारण तुम्ही आमदार नापास झालात। 15 वर्षामध्ये तुम्ही काही करू शकले नाहीये, म्हणून हजारो जनता, भुसावळकर जनता तुमच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावरती उतरली आहे। ही प्रेत यात्रा आम्ही काढलेली आहे आणि हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही ही प्रेत यात्रा या ठिकाणी काढतोय। छत्रपती शिवबांना, बाबासाहेबांना वंदन करून, राकेश शिंदे शहीद यांना वंदन करून, त्या बच्चांचं खड्डेमय वातावरणातून खड्ड्यांचं पूजन या शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी विसावा करून ही प्रेत या ठिकाणी त्या खड्ड्यांमध्ये ठेवतोय, तिथे फुलं टाकतोय आणि खड्ड्यांचं आम्ही पूजन करतोय। अरे आमदार संजय सावकारे, आता तरी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडा। अरे आमदारकी मागता तुम्ही, आमदारकी मागण्यापेक्षा खड्ड्यांचं हे जे जीवन जगतोय आम्ही, हे जे आमचं जीवन या ठिकाणी जे गरण लागलंय, या भुसावळ शहराला चंद्राला गरण जर लागलं ते 1-2 दिवसामध्ये, 1-2 तासामध्ये सुटून जातं, परंतु भुसावळ शहराला हे खड्ड्यामय रस्त्याचं गरण लागलेलं आहे आणि हे खड्ड्यामय रस्त्याचं गरण आमदार संजय सावकारे तुमच्यामुळे लागलेलं आहे। म्हणून आमदार संजय सावकारे राजीनामा द्या। धार्मिकता तुम्ही आम्हाला शिकवतात, अरे आम्ही कट्टर धार्मिक आहोत, कट्टर धार्मिक आहोत। घराघरामध्ये धर्माचे कट्टर धडे दिले जातात, परंतु धार्मिक द्वेष पसरवून, धार्मिक कट्टरता पसरवून आमचे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित राहणार नाही, हे सोडवा दे।